आजचा बाबा इंडियन्स संघाचा हा 8वा सामना असेल। महत्वाचे खेळाडू त्यांचे श्रीकांत देशमुख आज पुन्हा एक वेळ 11 मध्ये नाही आहेत। मंगेश भगत यांच्यावरती प्रमुख गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असेल। पहिलं षटक घेऊन येताना दिसतील। फलंदाजी करता आहेत पृथ्वीराज मोरे। वाशिम प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपण बघत आहात। मयूर गोलवाल यांचं समालोचन कक्षामध्ये स्वागत असेल। मागच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला एमसीसी मालेगाव संघाला। विजय प्राप्त केला होता कोहिनूर 11 संघाने। हाही सामना चुरशीचा पाहायला मिळेल। दोन्ही संघ तितके ताकदवान आहेत। मंगेश भगत गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू बॅटची कड आहे। यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत। मंदार जोशी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु ते चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत। गडी बाद होता राहिला असं म्हणायला हरकत नाही। ज्या प्रकारे पहिला चेंडू होता मंगेश भगत यांचा भेदक गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा केली आहे। गोलंदाजाच्या बाबतीत विचार केला तर गोलंदाजाच्या यादीत काही टॉपच्या 5 गोलंदाजांमध्ये असणारा गोलंदाज मंगेश भगत आपल्या संघाचे एक प्रमुख गोलंदाज आहेत आणि प्रमुख गोलंदाजी आक्रमण ते अनेक वेळा सांभाळताना दिसलेत। यावेळी मात्र पृथ्वीराज हा पॉवर प्लेचा राज्य करणारा खेळाडू आणि या दुसऱ्या चेंडूला खेळून काढले। फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार 4 धावे करतात चौकार। पृथ्वीराज मोरे यांचं खातं उघडेल आणि संघाचं सुद्धा खातं उघडेल 4 धावेने। बघू शकता रिप्ले मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये वळण घेणारा होता। शफल झाले होते ऑप्टमच्या बाहेर पृथ्वीराज मोरे आणि चौकार पाडला होता। फाईन लेगच्या दिशेने 4 धावे करता पृथ्वीराज मोरेने पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतलाय। छत्रपती 11 संघाचा जर विचार केला तर पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी करण्याकरता ओळखलं जातोय आणि संघाने जी जबाबदारी दिली आहे प्रत्येक सामन्यामध्ये जबाबदारीवर खरं उतरले आहेत पृथ्वीराज मोरे। एका बाजूला चतुर चाणक्य कर्णधार जहीर शाह असतील तर दुसऱ्या बाजूला एक कॅप्टन कोण म्हणून पाहण्यात आलेले ते म्हणजे बाबा इंडियन संघाचे कर्णधार नदीम सर असतील। या चेंडूला सन्मान दिलाय। बॉलर बॅकबॅक पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक आहेत मनीष आळे मिडॉपवरून धावून आले होते। एक धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि एक धाव पूर्ण होईल। हा चेंडू मिडॉनच्या दिशेने गेला होता आणि त्या ठिकाणी मनीष आळे धावून आले होते। एक धाव पूर्ण होईल। धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा बिनगडी बाद। नाणेफेक जिंकून प्रथम मात्र फलंदाजीचा निर्णय झालाय छत्रपती 11 संघाकडनं। मंगेश भगत सातत्याने आपल्या संघाकरता गडीबाद करत आलेले आहेत आणि आजही ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न झाला। पहिल्या चेंडूवरती जवळपास त्यांना ते काम पूर्ण केलं होतं। अशीन यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमचे पंच वाईट करा देतील या चेंडूला आणि अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढेल 6 धावा। हसीन एक महत्वाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघाकरता परंतु मागच्या काही 2-3 सामन्यामध्ये त्यांच्याही बॅटचं कनेक्शन चेंडूवर व्यवस्थित राहिलं नाहीये। मंगेश भगत 10 गडी बाद करून गोलंदाजाच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत। पहिल्या क्रमांकावर अभिजित ढोरे वाशिम वॉरियर्स संघाचे खेळाडू। यावेळी मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट मंगेश भगत आपल्या नावानुरूप खेळ करताना पाहायला मिळत आहेत। हसीन यांच्याकडनं निराशेची कामगिरी पुन्हा एक वेळ पाहायला मिळते। निराशाजनक होणारा त्यांचा खेळ याही सामन्यामध्ये पाहायला मिळाला। हे मात्र बाद होताना त्रिफळाचीत थोडासा लेग स्टंपच्या समोर आले होते। शफल झाले होते आणि लेग स्टंप दिसतोच होता गोलंदाज मंगेश भगत यांना। त्याचा फायदा घेतला मंगेश भगतने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र 11 गडी ते बाद करतायत आणि अभिजित ढोरे आणि ते वैयक्तिक एक पहिल्या क्रमांकावर असतील गोलंदाजाच्या यादीमध्ये। आताच त्यांचे 10 गडी बाद होते आणि त्याच नंतरच्या चेंडूवर त्यांनी गडी बाद करून दाखवला। मंगेश भगत ज्यांच्यावर जबाबदारी होती ब्रेक थ्रू मिळवून दिल्याची पहिल्या षटकामध्ये त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि हसीन यांचा निराशाजनक असा खेळ समाप्त झालाय। याही सामन्यामध्ये ते खातं उघडू शकले नाहीयेत। धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना 6 धावा 1 गडी बाद। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जहीर शाह यांचा झाला होता। तो निर्णय काहीसा फसताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये। नवीन फलंदाज येत आहेत मंगेश कांबळे। छत्रपती 11 संघाकडे टारकास्ट आहे। जहीर शाह सारखा कर्णधार त्यांना लाभला आहे। फिनिशिंग रोल त्यांना दिलाय। त्या रोलवर त्यांनी खरं उतरले आहेत।
पृथ्वीराज मोरेने चांगला स्टार्ट दिलाय, परंतु हसीनचं आउट ऑफ फॉर्म जाणं हा मात्र चर्चेचा विषय राहिला आहे आपल्या संघाकरता. मंगेश काबळे नवीन फलंदाज येतात. मागच्या सामन्यामध्ये याही खेळाडूने चांगली फलंदाजी आपल्या संघाकरता केली होती. आजही त्याच खेळाची अपेक्षा असेल त्यांच्या संघनायकांना, संघातील खेळाडूंना, त्यांच्या चाहत्यांना. परंतु मंगेश भगत यांच्यावरती जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला आतापर्यंत चांगलंच पेललंय. त्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. मनीष आडेवरती नजरा असतील, मंगेश भगत वरती नजरा असतील, धीरज भगत सुद्धा आहेत या संघामध्ये महत्वाचे खेळाडू, साबीर भाई सुद्धा असतील. परंतु दुसऱ्या बाजूला तितकी स्टारकास्ट आहे. सचिन खडसे, झहीर शाह, पृथ्वीराज मोरे. यावेळी सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेने एका हाताने चेंडू रोखण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेने धावसंख्या वाढेल 7 धावा. अवी आपणास विनंती असेल की पॅन्ट आपण खाली करायची आहे. या ठिकाणी चांगला फटका आहे. फुल पॉवरफुल चेंडू सीमा पार जाताना दिसतोय. 4 धावे करता 1 बाउन्स चौकार. पृथ्वीराजच्या बॅट मधून येणारा हा दुसरा चौकार असेल या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली मंगेश भगतने, परंतु जे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होते त्याचा समाचार घेतला या षटकामध्ये पृथ्वीराज मोरेने. पॉवर प्लेचा राजा आहे हा खेळाडू आणि त्याच प्रकारे प्रदर्शन करतोय. धावसंख्या झाली 11 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक हाताळण्याकरता कुठले गोलंदाजी आक्रमण सांभाळतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल. मला वाटतं गोलंदाजी मार्गवरती मानोऱ्याचा पोलाद ज्याने अष्टपैलू खेळाडूने आपल्या संघासाठी जी खेळी केली आहे, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, इम्प्रेस केलं याही खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून. हे आता गोलंदाजी आक्रमण सांभाळताना पाहायला मिळतील. धीरज भगत ज्यांचं नाव आहे. समालोचन कक्षामध्ये आपल्याशी जुळत आहेत मयूर बोलवार. मयूर, चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही संघाकरता. 11 धावा, 1 गडी बाद. 1 गडी सुद्धा बाद केलाय बाबा इंडियन्स संघाने आणि 11 धावा गोळा केल्या आहेत छत्रपती संघाने. काय सांगशील? अच्छी बल्लेबाजी यहाँ पर पृथ्वी द्वारा और एमर्जिंग खिलाड़ी इस टूर्नामेंट के मंगेश कांबळे, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है अभी तक इस टूर्नामेंट में, काबिल तारीफ बल्लेबाजी. और गेंदबाजी पर आते हुए धीरज, जिन्होंने अपने लेग स्पिन से काफी प्रभावित किया है इस टूर्नामेंट में. स्ट्राइक पर है मंगेश. दूसरा ओवर चलता हुआ इस इनिंग का. पहली गेंद यॉर्कर लेन गेंद हल्के हाथों से खेला उसे स्क्वायर लेग की दिशा में. वहां पर हल्की सी मिस फील्ड, जिसका नतीजा 2 रन. और इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 13 रन. जबकि दूसरा ओवर चलता हुआ यहाँ पर बड़ा झटका जरूर लगा है, लेकिन उसके बावजूद अच्छे रन बनाने में अभी तक पृथ्वी और मंगेश सफल रहे हैं. अच्छी यहाँ पर गेंदबाजी मंगेश द्वारा. पर्पल कैप की रेस में टॉप पर चलते हुए मंगेश, वहीं पर ऑरेंज कैप की रेस में जुनैद पठान आगे चलते हुए. और इस बार उठाकर खेला है गेंद आती बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए. इस बल्लेबाज में काबिलियत है, बेहतरीन बल्लेबाजी करते आए मंगेश. लगातार इंप्रेस किया है अपने बल्लेबाजी से. आप रिप्ले में देख सकते थे, लेग स्पिन की हुई गेंद थी, लेकिन उसे मिड विकेट की दिशा में मारना अगेंस्ट द स्पिन. काबिल तारीफ शॉट यहाँ पर मंगेश द्वारा. इस 6 रन के साथ 19 रन छत्रपति 11. इस बल्लेबाज की बल्लेबाजी की वजह से, जिस तरह की इन्होंने बल्लेबाजी पिछले मैचों में की थी, इस मैच में टॉप ऑर्डर में उनको बल्लेबाजी को भेजा है. सही निर्णय यहाँ पर उनके कप्तान का. अगली गेंद इस बार फिर से यॉर्कर लेन गेंद हल्के हाथों से खेला मिड विकेट की दिशा में. जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से. दूसरे रन और यहाँ पर हल्की सी मिस फील्ड और 2 रन पूरे. यहाँ पर मिस फील्ड की वजह से एक अतिरिक्त रन मिलता हुआ छत्रपति 11 को. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर पृथ्वी और मंगेश द्वारा. दोनों ही फिट खिलाड़ी, यंग खिलाड़ी इस टूर्नामेंट में. मंगेश जिस तरह से बल्लेबाजी इन्होंने की है, अपने कप्तान को खुश किया है, उसी का नतीजा उनको टॉप ऑर्डर में प्रमोट किया. अच्छा फैसला यहाँ पर.
इस बार लेग स्टंप पर फुल टॉस गेंद लेकिन मिस किया, वाइड गेंद और वाइड और एक सिंगल। इस 2 रन के साथ बढ़ती रन संख्या 23 रन, जबकि दूसरा ओवर जारी। धीरज यहाँ पर महंगे साबित होते हुए इस ओवर में। अब स्ट्राइक पर है पृथ्वी। पृथ्वी जो कि जाने जाते हैं अपने स्वीप शॉट के लिए, लगातार स्क्वायर लेग और फाइन लेग की दिशा में रन बनाने में सफलता हासिल हुई है इस बल्लेबाज को। और धीरज थोड़ा फील्ड में तब्दीली करते हुए डीप स्क्वायर लेग लिया है अब उन्होंने। अगली गेंद, इस बार स्वीप करने की कोशिश बल्ले पर आई नहीं, लेकिन कीपर मिस करते हुए इस गेंद को, और ये 22 के रूप में मिलता हुआ एक अतिरिक्त रन। दूसरा ओवर चलता हुआ इस इनिंग का और 24 रन यहाँ पर छत्रपति 11। बड़ा झटका जरूर लगाया हसीन पठान के रूप में, लेकिन उसके बाद लगातार अच्छी बल्लेबाजी। अगली गेंद मंगेश के लिए, इस बार ऑफ कटर गेंद मिड विकेट की दिशा में खेला। जब तक गेंद फील्ड होती 2 रन आसानी से यहाँ पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर 2 रन यहाँ पर चुराए फील्डर के हाथ से। अगली गेंद फिर से धीरज की मंगेश के लिए, इस बार रिवर्स खेलने की कोशिश बल्ले पर आई नहीं, फिर भी 1 रन यहाँ पर मिल जाएगा मंगेश को। अच्छी गेंदबाजी, 2 ओवर के बाद 27 रन छत्रपती 11। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों द्वारा ओम दादा। नक्कीच चांगली फलंदाजी झाली या षटकामध्ये। 15 धावा गोळा केल्या तर दोन्ही फलंदाजांना मिळून आपल्या संघाकरता 6 चेंडूंचा सामना करून मंगेश कांबळे 14 धावांची खेळी आणि पृथ्वीराज मोरे 5 चेंडूंचा सामना करत 9 धावांची खेळी साकारतायत। या स्पर्धेच्या माध्यमातून लीडिंग विकेट टेकर जर पाहिलं तर मंगेश भगत या संघाकडे आहे, तसेच अभिषेक यांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इम्प्रेस केले। वाशिम वॉरियर्स संघाचे खेळाडू ते मात्र त्यांचा संघ जरी पराभवाचा सामना करत असला तरी सुद्धा या खेळाडूंनी इम्प्रेस केलंय। फलंदाजीमध्ये जर पाहिलं तर जुनेद पठाण या ठिकाणी बॅटिंग मध्ये लीडिंग स्कोरर आहेत या संघासाठी, आणि द्वितीय क्रमांकावर मनीष आडे आहेत, ते बाबा इंडियन्स मंगळूर संघाचे। ते दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील। मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा जुनेद पठाण समोर चालतायत। एकूणच ज्या प्रकारे विजय प्राप्त केलाय कालच्या दिवसामध्ये विदर्भ 11 चिखली संघाने, विशाल असतील जुनेद पठाण असतील यांचं चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं। जहीर शाह यांचा हा संघ खूप मातब्बर संघ आहे, अतिशय संयमाने हा खेळणारा संघ, आणि या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल अशीच अपेक्षा असेल, कारण दोन्ही संघाची फलंदाजी ही ताकद आहे आणि या ताकदीवर खेळण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघाकडनं। दोन्ही कर्णधार जेव्हा सेरेमनी झाली होती, टॉस सेरेमनी, त्यामध्ये त्यांची इच्छा होती की आम्ही फलंदाजी केली पाहिजे, परंतु टॉसचा कौल या ठिकाणी मात्र जहीर शाह यांनी जिंकला होता आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारली। नदीम सर सुद्धा फलंदाजी करण्याची इच्छा दर्शवत होते, त्यांना मात्र चेस करावं लागेल। या स्पर्धेच्या माध्यमातून चेस करताना याही संघाने सामने जिंकले आहेत। धावसंख्या आहे 27 धावा, 2 षटक समाप्त झाल्यानंतर हाय स्कोरिंग आणि एक चुरशीचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल। नवीन गोलंदाज येत आहेत मंदार जोशी, ज्यांनी काल एक दबावाचं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये जरूर विरोधी संघाला विजय प्राप्त झाला होता, परंतु चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। तिसरं षटक हाताळतील आपल्या कोट्याचं पहिलं। यावेळी पूल केल्या गेल्या क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावे करता। या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढेल। 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। ज्या प्रकारचा हा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, बॅक ऑफ लेन चेंडू होता, आणि या चेंडूला पूल करला आहे आणि 4 धावा प्राप्त करतायत फलंदाज मंगेश कांबळे। कांबळेने कालच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याचमुळे त्यांच्या संघनायकांनी त्यांना प्रमोट केलं आणि धावसंख्या झाली आहे 31 धावा। याही बॅटची कड आहे आणि बघा पंचांचा निर्णय काय येईल म्हटल्यानंतर चेंडू पिचवर आदळला होता, अपील झाली होती मंदारकडनं, त्यांचं सेलिब्रेशन जरूर चालू झालं होतं।
दबाव आणण्याचा प्रयत्न होता पंचांवर, पण तो अनुभवी असे आमचे पंच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ही फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला होता मंगेश कांबळेच्या बॅटमधून. यावेळी मात्र फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला या फटक्याला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरच्या दिशेने धावून जातील तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल 32 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ. या स्पर्धेच्या माध्यमातून जे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतायत मंगेश भगत, त्यांनी काय गोलंदाजी केली आहे. आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये वारंवार त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिले. दीपक चहर जे चेन्नई सुपर किंग्स संघासाठी काम करतात तेच काम केलंय मंगेशने आपल्या संघात. यावेळी मात्र पदर अली ते पाहायला मिळालं. नशिबान राहिले की बॅटची कड लागली नाही. पृथ्वीराज मोरे या आजच्या या सामन्यामध्ये थोडस मात्र अडचणींचा सामना करतात, थोडस चाचपडत आहेत धावांसाठी. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत, परंतु त्यानंतर मोठा फटका ते खेळू शकले नाहीत. याही पूल केले गेले क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगच्या दिशेने आणि झेल मात्र पूर्ण होईल. मंदार जोशीचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. झेल चांगला झाला. क्षेत्ररक्षक माजिद यांच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षक आहेत माजिद सुद्धा, आणि त्यांच्याकडनं झेल मात्र संयमाने पूर्ण झाला. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय छत्रपती 11 संघाला. दुसरा झटका लागतोय 32 धावांवरती. मंदार जोशीने जी पाळी बिल्डअप होत होती त्याला मात्र पुन्हा एक वेळ ब्रेक लावलाय. आपल्या संघाला महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. बघू शकता रिप्ले मध्ये पृथ्वीराज मोरेचा स्ट्रॉंग झोन आहे पुल करणं, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू चढला नाही आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. दुसऱ्या विकेटचं पतन होते 32 धावा 2 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ. आणि आता मैदानामध्ये ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वात जलद गतीने अर्धशतक झळकावलं होतं ते सचिन खर्चे आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा सलामीला येणारे फलंदाज आता मात्र मधल्या फळीमध्ये संघाने जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीवर कशा प्रकारे फलंदाजी करतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. लांबच लांब फटके मारणं ही या खेळाडूची खासियत आहे आणि ते लांबच लांब फटके आजही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील का ते बघूया. शेवटचा चेंडू या षटकामधला होता आणि या चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता मंगेश कांबळेकडून. षटकाची समाप्ती होईल. 3 षटक समाप्त. धावसंख्या आहे प्रथम फलंदाजी करताना छत्रपती 11 संघ 32 धावा 2 गडी बाद. सचिन खर्चे पहिला चेंडू फेस करतील या सामन्यामधला आता या पुढच्या षटकामध्ये, आणि हे पुढचं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार कोणाच्या खांद्यावर सोपवत आहोत हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. मयूर आपल्याशी समालोचन कक्षामध्ये जुळतायत. 3 ओवर के बाद 32 रन 2 विकेट के नुकसान पर अच्छी गेंदबाजी. यहाँ पर मंदार द्वारा इंजर्ड होने के बावजूद भी अच्छी गेंदबाजी उन्होंने लगातार की है. इस ओवर में सिर्फ 5 रन दिए और एक बड़ा झटका पृथ्वी के रूप में दिलाया अपनी टीम को. और अब स्ट्राइक पर है सचिन जिन्होंने सिर्फ 19 गेंदों में 76 रनों की पारी खेली थी. अभी तक इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर 76 रन उनके नाम रहा है अभी तक. उसके बाद लेकिन उनका बल्ला खामोश. उसके बाद 3-4 इनिंग में कुछ कमाल नहीं कर सके. और यहाँ पर गेंदबाजी पर आया है साबिर. लगातार अच्छी गेंदबाजी की है इस गेंदबाज ने इस टूर्नामेंट में. अगली गेंद सचिन के लिए. यहाँ पर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेलना चाहते थे फाइन लेग की दिशा में लेकिन बीट हुए. और यहाँ पर जिस तरह से शुरुआत हुई थी 2 ओवर में 27 रन हो चुके थे छत्रपति के, लेकिन उसके बाद वापसी करते हुए बाबा इंडियंस पृथ्वी का विकेट और 5 ही रन तब से आए हैं. अब सचिन को इस इनिंग को आगे बढ़ाना होगा. अगली गेंद इस बार उठाकर खेला हवा में गेंद फील्डर के पहुंच से बाहर. 6 रन के लिए गेंद जाती हुई. और ये सचिन जाने जाते हैं अपने बल्लेबाजी के लिए, बड़े हिटों के लिए जाने जाते हैं, ज्यादा टाइम नहीं लेते
और जिस तरह से इस गेंद को उठाकर खेला है उन्होंने, ऑफ कटर गेंद थी लेकिन उनके स्लॉट में थी और गेंद अच्छी गेंदबाजी करते आ रहे हैं साबिर इस टूर्नामेंट में। अगली गेंद फिर से सचिन के लिए, इस बार फिर से उठाकर खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती है। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 39 रन, जबकि चौथा ओवर यहाँ पर चलता हुआ। अब मंगेश के बल्ले से कुछ रन आना जरूरी, क्योंकि सेट होकर खेलते हुए क्रीज पर 10 गेंदे 19 रन अभी तक मंगेश द्वारा। अगली गेंद साबिर की मंगेश के लिए, इस बार उठाकर खेला है हवा में गेंद, फील्डर उसके नीचे और आसान सा कैच। यहाँ पर मनीष आड़े कोई गलती नहीं करेंगे। अच्छी गेंदबाजी, देखिए फिर से ऑफ कटर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाकर और बाहर जाती हुई गेंद, उसको घसीटना चाहते थे लेग स्टंप के तरफ। अगेंस्ट द स्पिन ये शॉट और यहाँ पर आउट होकर लौटना पड़ेगा मंगेश को। मंगेश 11 गेंदे 19 रन बनाकर तीसरा झटका लगता हुआ यहाँ पर छत्रपति 11 को, और छत्रपति 11 की यहाँ पर मुश्किलें बढ़ती, लेकिन जब तक सचिन क्रीज पर है वो लगातार बड़े हिट लगाने में, और अब मंगेश की जगह लेने आ रहे हैं सलाउद्दीन। इस बल्लेबाज ने हर एक मैच में छक्का लगाया है, जब जब बल्लेबाजी को आया है ये बल्लेबाज, तब तब इन्होंने छक्का लगाया है। सिर्फ एक ही मैच में वो गोल्डन डक का शिकार हुए थे। अब अगली गेंद फिर से सचिन स्ट्राइक पर, जिन्होंने एक छक्का लगाया इस ओवर में। इस बार हल्के हाथों से खेला, जानते हैं यहाँ पर विकेट अभी भी गिरा है, तो थोड़ा सा सेंसिबल होकर खेलते हुए सचिन, जो कि इस खिलाड़ी में अभी तक देखने को नहीं मिला था, लेकिन इस इनिंग में शायद वो जानते हैं जरूरत है टीम को। जिस तरह से इन्होंने पिछले 3 पारियों में शॉट्स खेलकर आउट हुए हैं ये बल्लेबाज। अगली गेंद सलाउद्दीन के लिए, इस बार फुल टॉस गेंद मिस कर दिया उसे, गेंद पैरों पर लगकर सीधा फील्डर के हाथ में। जब तक गेंद फील्ड होती 1 रन, और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 41 रन 4 ओवर के समाप्ति के बाद। यहाँ पर बाबा इंडियन्स की लगातार अच्छी गेंदबाजी ओमदादा। नक्कीच ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल मैदानामध्ये। 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकानंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा, 3 गडी बाद। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतो छत्रपती 11 संघ। ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेऊया। और हमारे कमेटी के सदस्य अंसार लगातार यहाँ पर मेहनत करते हुए इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने के लिए प्रेक्षक तुम्ही जे स्क्रीनवरती पाहतात ते म्हणजे अन्सारभाईंचं खूप महत्त्वाचं योगदान आहे वाशिम प्रीमियर लीग या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी। जे सर्वात मोठं पुण्य आहे ते म्हणजे पाणी पाजणं, तेच काम मैदानावरती करताना ते दिसत आहेत। या खेळाडूच्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मी कधीही राग पाहिला नाही, लोभ पाहिला नाही।
नेहमी हसतमुख राहणारं हे व्यक्तिमत्व पाण्याची भूमिका आपल्या संघासाठी देताना दिसत आहेत. स्क्रीनवरती येण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न नसतो, परंतु आज आमच्या कॅमेरामॅननी त्यांना टिपलाय. हा हे व्यक्तिमत्व अनेकांना मात्र खूप आवडणारं हे व्यक्तिमत्व, सर्वांना हवं असं हे व्यक्तिमत्व अन्सारभाई ज्यांचं नाव आहे, जे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे. वाशिम प्रीमियर लीग 2021 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ. धाव संख्या आहे 41 धावा, 3 गडी बाद. नवीन षटक हाताळतायत इराज भगत. मानवऱ्याचा पोराड यावेळी फटका चांगला आहे. सलाउद्दीन खातीब सिक्सर किंग आहेत. एकेकाळी या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा डंका वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलेला आहे. प्रोफेशनल हे खेळाडू अनेक मोठ्या मोठ्या संघाकडून, व्यावसायिक संघाकडून खेळताना ते दिसले आहेत. सिक्सर किंग नावाने त्या काळामध्ये प्रसिद्ध असलेले हे खेळाडू. नक्कीच त्या काळामध्ये जर युट्यूब असतं तर या खेळाडू सारखा खेळाडू आजपर्यंत पाहायला नाही मिळाला असं आख्यायिक आहे. परंतु सचिन खर्चे आजचा काळ गाजवताना दिसत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 76 धावांची खेळी कधीही विसरणारी नसेल. यावेळी मात्र पेरलेकच्या दिशेने हा फटका खेळला होता. 1 धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या वाढते 43 धावा. मित्र सातत्याने एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा परफॉर्मन्स होतो ना, तेव्हाही कुठलाही तुमचा खेळाडू असो, क्रिकेट रसिक असो, तुमचं नाव अक्षरशः तोंडामध्ये त्यांच्या असतं आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. मंगेश भगत चेंडूच्या खाली आणि धीरज भगतच्या चेंडूवरती मंगेश भगत यांनी चांगला झेल टिपलाय. सलाउद्दीन खातीब यांचा खेळ समाप्त झालाय. छत्रपती 11 संघाला हा 4था झटका लागतोय आणि हा महत्वपूर्ण गडी आता तंबूच्या असलेला असेल. नाव आहे सिक्सर किंग सलाउद्दीन खातीब. 43 धावा, 4 गडी बाद. छत्रपती 11 संघ आता अडचणींचा सामना करतोय. मंगेश भगत कडनं ज्या प्रकारे झेल झाला होता, संयम आहे या खेळाडूकडे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजीमध्ये जेव्हाही संधी मिळेल संघासाठी उपयुक्त धावा त्यांनी गोळा केल्यात आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगला झेल त्यांनी टिपलाय. सन्माननीय सागरजी बारशेट्टीवार यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी, ज्यांनी ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलंय आणि WPL कमिटी करता सागरजी यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजन कमिटीतर्फे आमच्यातर्फे आभार मानू. धावसंख्या आहे 43 धावा, 4 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ आणि आता मात्र संघाचे जबाबदारी घेणारे कर्णधार झहीर शाह मैदानावर दाखल आहेत. फिनिशिंग रोल या संघाने यांच्याकडे दिलाय आणि त्या रोल मध्ये आतापर्यंत चांगले सस्ताना दिसले आहेत. झहीर शाह, कॅप्टन कुल झहीर शाह मैदानावरती दाखल झाले आहेत. माझ्या आवडीचे पुन्हा एक वेळ खेळाडू हे मैदानावरती दाखल झाले आहेत. या खेळाडूला कोण नाही पसंत करणार. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, संघाला चालवणं असो, प्रत्येक भूमिका त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलाय. म्हणूनच अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत झहीर शाह. आता मात्र फलंदाजी करता मैदानावरती दाखल झालेत, परंतु आता ऑन स्ट्राईक असतील सचिन खरसे. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धीरज भगत यांचा सोडून देण्याचा प्रयत्न होता सचिन खरसे यांच्याकडून या चेंडूला, परंतु चेंडू पायावर जाऊन आदळला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. सचिन खरसे एक नामवंत फलंदाज आहेत आपल्या संघाकरता. या स्पर्धेतलं सर्वात फास्टेस्ट अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. यावेळी पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू आमचे पंच या चेंडूला वाईट करा देता. अतिरिक्त धावांनी धावसंख्या वाढेल 44 धावा, 4 गडी बाद. 4.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समीकरण आहे 4-4-4. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावे करता चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हता. 1 बाउंड 4 धावे करता जाणारा हा चौकार. या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाज सचिन खरसे यांचा.
यावेळी चांगला फटका आहे परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. षटकाची समाप्ती होईल. 5 षटक समाप्त. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 48 धावा 4 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती इलेव्हन संघ. पाच षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. 48 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्कवरती मंगेश भगत. मंगेश भगत चांगलं इम्प्रेस केलं या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. संघासाठी महत्वाची भूमिका बजावतायत. कोट्याचं दुसरे षटक घेऊन येतील संघासाठी 6वं. झहीर शाह यांच्याकरिता हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. किती धावा मात्र पूर्ण होतील हे बघण्यासारखं असेल. एक धाव तर पूर्ण झाली तेही लेगबाईच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावफलकावरची धाव पाहायला मिळतात 49 धावा. याही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागेल सचिन खडसे आणि झहीर शाह यांना. धावसंख्या वाढेल 50 धावा. अर्धशतक पूर्ण होते छत्रपती इलेव्हन संघाचं. या ठिकाणाहून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. आजच मुंबई कप 2021 या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता चिखली येथील युनिक इलेव्हन संघ सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाला. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. याही मात्र दांडी गुल करतायत मंगेश भगत यांनी. झहीर शाह यांचा खेळ समाप्त केला आहे. काय गोलंदाजी करतोय हा खेळाडू. यॉर्कर लेन चेंडूंचं उत्तर नव्हतं झहीर शाह यांच्याकडे. पुन्हा एक वेळ जसं हसीन यांना बाद केलं तसं झहीर शाह यांना सुद्धा बाद केलंय. फक्त फरक एवढा होता की एक वेळ डावकुऱ्या फलंदाजाला एक वेळ मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला बाद करतायत. लेग स्टेम त्यांचा उडवून टाकला आणि आता मात्र झहीर शाह बाद झाल्यानंतर छत्रपती इलेव्हन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण धावसंख्या आहे 50 धावा 5 गडी बाद आणि 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. मयूर अच्छी गेंदबाजी यहाँ पर मंगेश द्वारा. जब जब ये गेंदबाजी पर आते हैं लगातार विकेट चटकाने में काबिल. यहाँ पर अब झहीर शाह की जगह लेने आए हैं श्याम भाऊ तलवार. इनके बल्ले से रन आना जरूरी. यहाँ पर छत्रपति को 50 रन और 5 महत्वपूर्ण विकेट यहाँ पर खोए हैं छत्रपति इलेवन ने. और मंगेश भगत यहाँ पर पर्पल कैप अपने नाम करते हुए इस विकेट के बाद 12 विकेट उनके हो चुके हैं और सबसे ज्यादा इस टूर्नामेंट में विकेट लेने वाले गेंदबाज मंगेश भगत. अभी तक पर्पल कैप उनके सिर पर. अगली गेंद श्याम भाऊ के लिए. उठाकर खेलने की कोशिश. टप्पे से काफी तेज निकले. वाइड गेंद यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बाहर थी और इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 51 रन. जबकि 6वां ओवर यहाँ पर चलता हुआ इस इनिंग का. लगातार अपने टीम के लिए डेथ ओवर्स और शुरुआती ओवर्स में गेंदबाजी की है मंगेश भगत ने. जिस तरह उन्होंने कल भी गेंदबाजी की थी लगभग मुकाबला अपने नाम कर लिया था. लेकिन उसके बाद अगली गेंद फिर से श्याम भाऊ के लिए. अच्छी गेंद. ब्लॉक होल गेंद. यॉर्कर गेंद खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की तरफ. वहां पर फील्डर थोड़ा सा हल्के में लेते हुए उसी का नतीजा 2 रन आसानी से पूरे. यहाँ पर इस 2 रन के साथ 53 रन 5 विकेट के नुकसान पर छत्रपति इलेवन श्याम भाऊ को यहाँ पर बड़ी पारी खेलनी पड़ेगी. और उनके साथ ही सचिन है जो कि 14 रन 9 गेंदे. अगली गेंद श्याम भाऊ के लिए. इस बार फिर से उठाकर खेलने की कोशिश बल्ले पर आई नहीं.
वहां पर लॉन्ग ऑफ के फील्डर आते हुए जब तक गेंद, और यहाँ पर रनआउट का मौका, लेकिन थ्रो में ताकत नहीं थी जिस तरह का ये थ्रो था। 2 रन फिर से लेने में कामयाब। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा। जानते हैं बाउंड्रीज से रन नहीं आ रही तो सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट करते हुए यहाँ पर शांभव और सचिन जो कि आज सोच समझकर बल्लेबाजी कर रहे, जानते हैं आखिर तक अगर वो खेलते हैं तो बड़े हिट लगाने में माहिर है वो। अगली गेंद फिर से शांभव के लिए। इस बार नो बॉल, काफी तेज करने की कोशिश, और उसके बाद ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। कीपर भी मिस हुए और ये 5 रन मिलते हुए, और अगली गेंद फ्रीड भी रहेगी। अच्छी गेंदबाजी करते करते कुछ अतिरिक्त करने का प्रयास यहाँ पर मंगेश द्वारा, और यहाँ पर काफी तेज गेंद करने के चक्कर में बीमर डाल दिया उन्होंने, और इसका नतीजा 5 रन और फ्री हिट। शांभव जैसे खिलाड़ी को फ्री हिट मिलता हुआ इस बल्लेबाज को अब हाथ खोलने पड़ेंगे। अच्छा, अभी तक ओवर घट रहा था, कोई जरूरत नहीं थी इस गेंद की, लेकिन कुछ अतिरिक्त करने का यहाँ पर मंगेश का। अगली गेंद मंगेश की, इस बार उठाकर खेला हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, लेकिन फ्री हिट था तो कोई नुकसान नहीं होगा। ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। फिर भी इसी के साथ 2 रन के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर के बाद 62 रन, 5 विकेट, छत्रपति 11 62 रन। अब 2 ओवर का गेम आना बाकी इस इनिंग में। अब लगातार बड़े हिटों की जरूरत है सचिन के बल्ले से। जिस तरह से अभी तक सेट होकर बल्लेबाजी करते हुए सचिन, 9 गेंदे 14 रन। यहाँ पर देखना चाहेंगे गेंदबाजी पर किस गेंदबाज को लाते हैं। बाबा इंडियंस के कप्तान नदीम सर, काफी कूल कप्तानी की है अभी तक इन्होंने, और थोड़े से बैट चेंज करते हुए दोनों ही बल्लेबाज। मंगेश भगत अपना स्पेल खत्म कर चुके हैं। 2 ओवर 21 रन। थोड़ा सा महंगा जरूर साबित हुए आज, जिस तरह से उन्होंने इस टूर्नामेंट में अभी तक गेंदबाजी की है। लगातार 6-7 के औसत से ही रन दिए हैं, लेकिन आज थोड़ा सा महंगा साबित होते हैं। लेकिन 2 विकेट चटकाने में सफल रहे हैं। 10 के औसत से रन दिए उन्होंने आज। अब मंदार गेंदबाजी पर आते हुए मंदार, जिन्होंने पिछला ओवर काफी अच्छा डाला था, सिर्फ 5 रन दिए थे और एक बड़ा विकेट भी हासिल किया था पृथ्वी के रूप में। अब स्ट्राइक पर है सचिन को बड़ा हिट लगाने की जरूरत। अगली गेंद इस बार उठाकर मारने की कोशिश, अपील हुआ है यहाँ पर, लेकिन कोई असर नहीं अंपायर पर। हाईपैड पर लगकर गेंद गई थी कीपर के हाथों में, और ये डॉट बॉल। लगातार डॉट गेंदे यहाँ पर नहीं कर सकते अब छत्रपति 11 के खिलाड़ी। अब बड़े हिटों की जरूरत। सचिन जो कि जाने जाते हैं अपने बड़े हिटों के लिए, उनसे आशा है छत्रपति को। इस बार पटकी गेंद और एक गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पुल कर दिया उसे डीप स्कोर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर सचिन द्वारा। लगातार बड़े हिट लगाने में सक्षम है ये खिलाड़ी। अभी तक सोच समझकर बल्लेबाजी कर रहे थे, जानते थे एक तरफ से विकेटें गिर रही थी। अगर ये खिलाड़ी आखिर तक खेल जाता है तो निश्चित रूप से 100 रन का आंकड़ा पार करेगी छत्रपति 11। इस खिलाड़ी को आखिर तक खेलना पड़ेगा। पर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, इस गेंद को आसानी से पुल किया सचिन ने, और यहाँ पर आप अच्छा नजारा देख सकते हैं। अगली गेंद फिर से डॉट गेंद। आप यहाँ पर अच्छा नजारा देख सकते हैं, यहाँ से ट्रेन गुजरती हुई। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, उठाकर खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में, लेकिन बल्ले पर आई नहीं। डॉट गेंद। अच्छी वापसी यहाँ पर मंदार द्वारा। ये खिलाड़ी इंजर्ड होने के बावजूद भी खेलता हुआ। अगली गेंद फिर से, इस बार यहाँ कर लें गेंद। अच्छी गेंदबाजी मंदार द्वारा। डेथ ओवर्स में अगर आप ऐसी गेंदबाजी करते हैं तो काबिल तारीफ गेंदबाजी। एक बड़ा हिट आने के बाद जिस तरह से गेंदबाजी की है मंदार ने,
काबिले तारीफ अब श्याम भाऊ स्ट्राइक पर, इनके बल्ले से बड़ा हिट आना जरूरी। फुल टॉस गेंद, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। और यहाँ पर धीरज, जो कि कैच होना चाहिए था, जिस तरह के फील्डर धीरज है उनके लिए आसान सा कैच था, लेकिन थोड़ा सा लेट रिएक्ट किया उन्होंने। आसान नहीं रहता इस तरह के फ्लैट कैचेस पकड़ना, लेकिन धीरज जिस तरह के फील्डर है उनसे आशा थी ये कैच पकड़ने की। श्याम भाऊ अभी तक ठीक तरह से बल्ले पर गेंद आई नहीं इनके। अगली गेंद इस बार उठाकर खेलने की कोशिश, गेंद आती है वर्ल्ड लाइन की तरफ। अच्छी फील्डिंग वहां पर सोहेल द्वारा, एक रन, बेहतरीन फील्डिंग सोहेल द्वारा। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर के बाद 72 रन 5 विकेट के नुकसान पर छत्रपति 11। और यहाँ पर इस ओव्हर में अच्छी वापसी छत्रपती द्वारा उमदा था। चांगली वापसी म्हणावी लागेल छत्रपती 11 संघाकडनं। या षटकामध्ये 72 धावा आतापर्यंत झाल्या आहेत। 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ। आता शेवटचं षटक बाकी असणार आहे पहिल्या डावामधला, आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल छत्रपती 11 संघाकडून, परंतु तितकी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल साबिर भाई यांच्याकडनं। साबिर खान गोलंदाजी मार्कवरती आहेत। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ। साबिर खान पहिल्या षटकामध्ये ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या। यावेळी चांगला फटका आहे श्यामभाऊच्या स्लॉट मधला चेंडू, मिड विकेटच्या वरतून 6 धावे करता षटकार। पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गेले साबिर भाई यांचं। पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 8 धावा देत 1 गडी बाद केला होता। धावसंख्या पोहोचेल 78 धावा। पुन्हा एक वेळ समोर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस झाला आणि चेंडू मिड विकेटच्या वरतून पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक 6 धावा षटकार। श्यामभाऊ यांची तलवार अजूनही तळपताना दिसते। मैदानाच्या ऑन साइडला मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, आणि एकेकाळी तलवार नावाने प्रसिद्ध असलेले श्यामभाऊ आजही सांगतायत की माझ्या तलवारीला अजूनही जंग लागलेला नाहीये। बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांनी खेचून दाखवलेत, आणि अनुभव कुठल्या बाजारामध्ये मिळत नाही मित्रांनो। मी सातत्याने सांगतो तुम्हाला मैदानावर कमवावा लागतो, आणि तो अनुभव श्यामभाऊने अख्ख्या आयुष्यामध्ये क्रिकेटचं मैदान गाजवताना कमावलाय। धावसंख्या झाली या 2 षटकारांच्या सहाय्याने 84 धावा 5 गडी बाद। आता मात्र हा सामना हाय स्कोरिंग कडे वळतोय। 4 चेंडू या षटकामधले बाकी असतील। अलग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। शॉट मिड विकेट परंतु या ठिकाणी पुन्हा एक चांगला फटका आहे। मनीष आडे चेंडूच्या खाली येताना दिसत आहेत आणि गडीबाद होईल श्यामभाऊ यांच्या रूपाने, परंतु संघासाठी उपयुक्त धावा गोळा करून ते मैदानाच्या बाहेर जातील। 6व्या विकेटचा पदोत्तर श्यामभाऊंचा खेळ समाप्त झाला, परंतु संघासाठी उपयुक्त धावा त्यांनी गोळा केल्या। 84 धावा 6 गडी बाद। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना छत्रपती 11 संघ। मनीषने ज्या प्रकारे झेल पकडला, सोपं नव्हतं, दबाव होता, आणि ज्या प्रकारे धीरज भगत मागच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षणासाठी शॉट मिड विकेटवरती गेले होते, परंतु अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण आमदार चषक फायनलच्या सामन्यामध्ये झालं होतं, जे बुलढाण्याला सामना रंगला होता। सुगत लाडेने आपल्या संघासाठी महत्वाचा विजय प्राप्त करून दिला होता। गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी होती अनिकेत अहिरवरती, आणि अस्पर बेग आशुबाबा हे फलंदाजी करता आले होते, आणि त्यांचे 2 चेंडू छातीवर आदळले होते सुगत लाडेच्या। विचार करा मित्रांनो, हा कशा प्रकारचा फटका होता, आणि जेव्हा तो चेंडू छातीवरती आदळला, परंतु बक्षीस होतं 5 लाख रुपयाचं। यावेळी फटका चांगला आहे, टेड हिट केले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मंगेश भगतच्या रूपाने। एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, आणि बघायचा 2 धावा पूर्ण होतील का, परंतु दुसऱ्या धावेवर धावबाद व्हावं लागेल फलंदाज ज्ञानेश्वर वानकडे यांना। त्यांचा खेळ समाप्त झालाय। सचिन खडसे स्ट्राईक मागत होते आणि समर्पण दिलंय ज्ञानेश्वरने आपल्या संघासाठी। 84 धावा, आणि ही एक धाव म्हणजे 85 धावा, 84 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। एक धाव पाहायला मिळते धावफलकावरती। दुसऱ्या धावेला मात्र धावबाद झाले होते। अविनाश तोडकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत। सचिन खडसे बिग हिट करण्याचा प्रयत्न करतील। याही वेळी मॅचची कड आहे। फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, आणि किती धावा मात्र पाहायला मिळतील, एकच
धावांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि गडी बाद होईल. सचिन खडसे आता बाद होताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले, परंतु त्यापैकी 2 चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळते. सचिन खडसे थोडीशी घाई झाली, स्ट्राईक मागत होते आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यांना सुद्धा बाद व्हावं लागते. धावसंख्या झाली एका धावेच्या साहाय्याने 85 धावा. 86 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 गडी बाद होताना पाहायला मिळाले. ते पहिल्या चेंडूवरती शांभाऊ झेल देऊन बसले होते मनीष आडेच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 धावबादच्या स्वरूपात लागणारे छत्रपती 11 संघाला हे झटके आणि छत्रपती 11 संघाने हे डोक्यात ठेवण्यासारखं होतं की तुमचे गडी जेव्हा जास्त बाद होतात ते रन रेट मध्ये तुम्हाला मात्र अडचणी आणू शकतात आणि ते 3 गडी या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात 2 गडी बाद झाले. या षटकामध्ये 3 गडी आता बाद झाले आहेत. नवीन फलंदाज आहेत मयूर राठोड, जे आता स्ट्राईकवर पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू 8व्या षटकामधला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय छत्रपती 11 संघ. 86 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू साबीर भाई यांच्याकडनं पाहायला मिळेल. त्यावेळी चांगला चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. डीपेक्सच्या कव्हरच्या मदत आणि लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक धावून गेले ते मंगेश भगत मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत आणि 8 षटकांची समाप्ती होताना पाहायला मिळेल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 88 धावा, 8 गडी बाद, 8 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एक वेळ समीकरण 8-8-8 असं आहे, कारण 88 धावा, 8 गडी बाद, 8 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 89 धावांचं आव्हान असेल बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघासमोर आणि बघूया लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतोय आता बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ.
प्रेक्षक हो, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये. आजचा या स्पर्धेचा 7वा दिवस आणि या स्पर्धेचा आजच्या दिवसामधला दुसरा सामना खेळला जातोय तो म्हणजे छत्रपती 11 आणि बाबा इंडियन्स मंगळूर संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम मात्र फलंदाजीचा निर्णय छत्रपती 11 संघाकडून झाला होता आणि 89 धावांचा आव्हान उभारलाय बाबा इंडियन्स मंगळूर संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मनीष आडेन आणि दुसऱ्या बाजूला असतील साबिरभाई खान. आज चेंजेस पाहायला मिळतात ओपनिंगच्या या जोडीमध्ये. सोहेल येत होते अनेक वेळा सलामीला, परंतु आज त्यांच्यावरती वेगळी जबाबदारी असेल. साबिरभाई खान यांना सलामीला पाठवले जाते. गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्कवर सचिन सोनोने आहेत. सोनोने मॅन फ्रॉम तोंडगाव. सचिन सोनोने यांना पुन्हा एक वेळ पुनरागमन करतात आपल्या संघामध्ये. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. सचिन सोनोने यांचा मनीष आडे करता बाहेर जाऊन लालच होती या खेळाडूसाठी आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय मैदानामध्ये. यावेळी फटका चांगला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. उडते जहीर भाई पाहायला मिळाले होते मैदानामध्ये. काय क्षेत्ररक्षण केलंय जहीर भाईने. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारच्या धावा वाचवणं गरजेचं आहे. कर्णधार जेव्हा अशा प्रकारच्या धावा वाचवतो तेव्हा संघ सुद्धा तितकंच चांगलं प्रदर्शन करतो. काय क्षेत्ररक्षण केलंय. झेलला जवळपास पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धावा वाचवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. हा झेल जर झाला असता तर या स्पर्धेमधला सर्वात चांगला झेल सुद्धा ठरू शकला असता. मनीष आडेने एक झेल टिपला होता, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती आला नाही. समोरच्या टोले लागलेला हा चेंडू आणि एकदा मात्र पूर्ण होईल आणि संघाचा आणि मनीष आडे यांचं वैयक्तिक खातं उघडलं जाईल. मनीष आडे एक चांगले फलंदाज आहेत आणि जर फलंदाजीचा विचार केला तर द्वितीय क्रमांकामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. धावांचा जर विचार केला तर धावसंख्या झाली 1 धावा बिनगडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 89 धावांचं टार्गेट ठेवलंय बाबा इंडियन्स संघासमोर. यावेळी सामीरभाई यांच्या बॅटमधून हा चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेने, ते मात्र पळून गेले होते आणि एक धाव पूर्ण झाली. धावबादची संधी होती. सामीरभाई यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल, कारण आज सलामीला आलेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने. चांगली फेकी त्यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळाली नाही, कारण हा चेंडू जर यष्ट्यांवर जाऊन आदळला असता तर धावबाद व्हावं लागलं असतं सामीरभाई यांना. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 धावा. वैयक्तिक एका धावेवर खेळतायत साबिर खान आणि मनीष आडे. साबिरभाईंनी गोलंदाजी सुद्धा पहिल्या डावामध्ये चांगल्या प्रकारची केली आहे आपल्या संघासाठी. यावेळी वेगवान चेंडू होता आणि दिशा भटकतायत गोलंदाज सचिन सोनोने. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट करत देतात आमचे पंच आणि या अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढेल 3 धावा. सचिन सोनोने यांचं मात्र पुनरागमन होते संघामध्ये आणि आज पहिलं षटक हाताळतायत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 89 धावांच्या पाठलाग करतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघ. या संघाने इम्प्रेस करणारा खेळ केला या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एक वेळ दिशा भटकले आहेत. दशा मात्र होईल. 1 धाव दिले जाईल अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या वाढेल 4 धावा. समालोचन कक्षामध्ये मयूर आपल्याशी आहेत. त्याचबरोबर स्कोरिंगची भूमिका टेक्निकल टीम मध्ये संदेशजी पिलाने असतील. टेनिस क्रिकेट.in ची भूमिका बजावतात. अतिक भाई यांचे सुपुत्र ते सुद्धा स्कोरिंगची भूमिका बजावतायत. जय आहेत समालोचन कक्षामध्ये. यावेळी चांगला फटका, मिस टाइम फटका आहे. चेंडूच्या खाली हसीन येताना दिसतात आणि झेल मात्र पूर्ण होईल. मनीष आडे यांचा खेळ समाप्त झालाय. या खेळाडूने आजच्या सामन्यामध्ये निराश केलंय त्याच्या संघनायकांना आणि खेळाडूंना, प्रेक्षकांना सुद्धा. सचिन सोनोनेचं पुनरागमन चांगलं झालंय. आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या विकेटचं पतन होते 4 धावांवरती. मनीष आडे आपल्या संघाकरता जास्त काही करू शकले नाहीत.
89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 4 धावा 1 गडी बाद बाबा इंडियन्स मंगळूर संघ. सचिन सोनूने या ठिकाणी गोलंदाजीवरती आले होते आणि चांगलं पुनरागमन त्यांचं झालं संघामध्ये. त्यांना आज 11 मध्ये दाखल केलं होतं आणि काय वेगवान गोलंदाजी त्यांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 2 चेंडू वाईड आले, तदनंतर मात्र चांगली वापसी करतायत. मनीष आले नावासारखा मातब्बर टेनिस क्रिकेटपटू त्यांनी तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. मोठा मोहरा त्यांनी टिपलाय. धावसंख्या आहे 4 धावा 1 गडी बाद. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघ. नदीम सर संघाचे कर्णधार आता मैदानावरती दाखल झालेत. यावेळी कट केल्या चेंडूला नजाकत पाहायला मिळाली. नदीम सरच्या बॅटमधून येणारा हा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढेल 8 धावा 1 गडी बाद. बघितलं की हा चेंडू अखूट टप्प्याचा आहे. उसळी घेणारा चेंडू सचिन सोनवणे यांच्या वेगाचा वापर केला आणि चौकार पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने हा 4 धावा देणारा फटका संघासाठी उपयुक्त असेल. बाबा इंडियन्स मंगळूर संघ 8 धावा 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 1 गडी बाद. आपल्याशी समालोचन कक्षामध्ये जोडत आहेत मयूर. अच्छी यहाँ पर मैच अच्छा चलता हुआ यहाँ पर बैलेंस अभी भी. 1 ओवर के बाद 8 रन और 1 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस. अच्छी गेंदबाजी सचिन द्वारा पहले ओवर में देखने को मिली है. यहाँ पर अगला ओवर देखते हैं कौन लेकर आता है. और बल्लेबाज है साबिर, जिन्होंने हर एक मैच में इन्होंने भी खासा प्रभावित किया अपने बल्लेबाजी से. लगातार बड़े हिट लगाने में माहिर साबिर. उनका साथ देते हुए नदीम सर और मनीष के रूप में बड़ा झटका लगता हुआ बाबा इंडियंस को पहले ओवर में. अब 42 गेंदे और 81 रनों का लक्ष्य यहाँ पर बाबा इंडियंस के सामने. और अगले ओवर लेकर आते हुए और यहाँ पर शामबाव की जगह सब्स्टिट्यूट फील्डर जमीर आते हुए. और गेंदबाज है मयूर राठौड़. महंगे साबित हुए थे कल, लेकिन आज उन पर भरोसा दिखाते हुए. यही इस कप्तान की खासियत. जहीर शाह जिस तरह से अपने खिलाड़ियों को इन्होंने बैक किया है, लगातार गेंदबाजी और बल्लेबाजी में बैक करते हुए अपने खिलाड़ियों को. मयूर कालच्या सामन्यामधून शिकतायत जहीर आणि ही या खेळाडूची ओळख आहे. चुका मान्य करणारे कर्णधार आहेत आणि त्यांच्याकडनं चूक झाली ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतात. कालच्या सामन्यामध्ये जे प्रकार घडला होता, त्यांच्या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या, अनुभव कमी होता. आता मात्र हसीन आणि जहीर शाह आपले षटक वाचवून ठेवतात. कारण हाय स्कोरिंग सामना आणि शेवटच्या षटकामध्ये यांचा अनुभवाचा फायदा होईल. बिल्कुल ओम दादा, सही कप्तानी अभी तक इस मैच में देखने को मिली है. जरूर उनके बल्ले से रन नहीं आए, लेकिन मंगेश को जिस तरह टॉप ऑफ द ऑर्डर उन्होंने प्रमोट किया, अच्छे बल्लेबाज को प्रमोट किया. और सचिन जो कि टॉप ऑर्डर में फेल जा रहे थे 3 मैच से, उनको थोड़ा पीछे रखा. उन्होंने पीछे आकर अच्छी बल्लेबाजी की. वहीं पर श्याम बाबू, जिनको सही नंबर पर बैटिंग पर भेजा. अगली गेंद फिर से मयूर की. इस बार उठाकर मारने की कोशिश ऑफ स्टंप के काफी बार वाइड करार दिया अंपायर ने. इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस. यहाँ पर अच्छी बल्लेबाजी की बदौलत स्कोर खड़ा किया है छत्रपति ने. अगली गेंद फिर से साबिर के लिए. इस बार कट कर दिया उसे. सही शॉट यहाँ पर कवर ड्राइव देखने को मिला. जानते थे ऑफ स्टंप में लगातार गेंदबाजी हो रही है और कवर ड्राइव यहाँ पर देखने को मिला है साबिर भाई द्वारा.
अच्छे शॉट यहाँ पर, और इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 13 रन है, जबकि दूसरा ओवर जारी। इस बार अच्छी गेंद, ऑफ कटर गेंद उठाकर मारने की कोशिश, बीट हुए मयूर द्वारा। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी। मयूर एक इमर्जिंग खिलाड़ी इस टूर्नामेंट के, लगातार प्रभावित किया है अपने फील्डिंग, बैटिंग और गेंदबाजी से। अगली गेंद फिर से साबिर के लिए मयूर की। इस बार स्लोअर वन गेंद उठाकर खेलने की कोशिश, सही तरह से बल्ले पर आई नहीं, हल्की सी मिस फील्ड वहां पर, जिसका नतीजा 1 रन। और इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 14 रन, जबकि दूसरा ओवर जारी। मयूर जो कि पिछले मैच में, कल के मैच में थोड़ा सा महंगे साबित हुए थे, लेकिन आज लगातार अच्छी गेंदबाजी की है उन्होंने। अब स्ट्राइक पर है नदीम सर। इस नदीम सर इस टूर्नामेंट में 5 गेंदों पर 5 छक्के लगाने वाले एकमात्र खिलाड़ी। बेहतरीन बल्लेबाजी की थी उन्होंने, लगातार अच्छी बल्लेबाजी की है बाबा इंडियंस के बल्लेबाजों ने और नदीम सर ने। अगली गेंद मयूर की, नदीम सर के लिए थोड़ा सा फील्ड में तब्दीली, डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, लॉन्ग ऑफ। अगली गेंद फिर से नदीम सर के लिए। इस बार लेग स्टंप के बाहर गेंद, लेफ्ट कर दिया उसे नदीम सर ने, और ये वाइड गेंद, और इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 15 रन, जबकि दूसरा ओवर जारी। अच्छी गेंदबाजी करते आ रहे हैं मयूर, लेकिन यहाँ पर दिशा से भटके। अगली गेंद नदीम सर के लिए, फिर से मयूर, इस बार फिर से लेग स्टंप के बाहर भटकते हुए, और इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 16 रन, जबकि दूसरा ओवर जारी। यहाँ पर भटकते हुए अपने लाइन से, लगातार अच्छी गेंदबाजी की थी अपने पहले 3 गेंदों पर, लेकिन उसके बाद लाइन से भटकते हुए मयूर। अगली गेंद नदीम सर, इस बार खेला उठाकर मिड ऑफ की दिशा में, गेंद जाती हुई 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। बेहतरीन शॉट है नदीम सर द्वारा, जानते थे वहां पर फील्डर सर्कल के अंदर है, और इस गेंद को ताकत से मारने की कोई कोशिश नहीं, सिर्फ टाइम किया। 1 बाउंस 2 बाउंस, और बॉल जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। इसे 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 20 रन, जबकि दूसरा ओवर जारी। नदीम सर लगातार अपनी बल्लेबाजी से प्रभावित किया है इन्होंने इस टूर्नामेंट में। अगली गेंद फिर से नदीम सर के लिए। इस बार स्लोअर वन गेंद मारने की कोशिश, हल्का सा बल्ले का एज लिया, निश्चित रूप से वाइड गेंद थी ये, लेकिन उसको अच्छे गेंद में बदला नदीम सर ने। मयूर, इनके पास वेरिएशंस है, लेग कटर ऑफ कटर दोनों है। अगली गेंद फिर से मयूर की, नदीम सर के लिए। इस बार लेग स्टंप के बाहर फिर से भटकते हुए मयूर, लगातार वाइड गेंदे कर रहे इस ओवर में। इस ओवर की ये चौथी वाइड गेंद, और अगर इसके पहले का गेंद अगर नदीम सर छेड़छाड़ नहीं करते उस गेंद से, तो वो भी निश्चित रूप से वाइड होती थी। अगली गेंद मयूर, अभी तक बल्ले से कम रन दिए, लेकिन एक्स्ट्रास के रूप में रन देते हुए मयूर। नदीम सर के लिए इस बार उठाकर खेला है डीप स्कोर लेग की दिशा में, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट नदीम सर द्वारा, और यहाँ पर मयूर फिर से महंगे साबित होते हैं। रिप्ले में देख सकते हैं आप, स्टंप्स में की हुई गेंद थी ये, उसे डीप स्क्वायर लेग के ऊपर से मार दिया 6 रनों के लिए। और इस 6 रन के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 27 रन, 1 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस। अच्छी बल्लेबाजी उमदा यहाँ पर नदीम सर द्वारा। तो चांगली फलंदाजी पाहायला मिळते। कर्णधार पदेला साजेसा असा खेळ करतायत मोहम्मद नदीम सर या ठिकाणी 4 चेंडूंचा सामना करून 14 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारतायत नदीम सर, आणि साबिर खान 4 चेंडूंचा सामना करून 6 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारतायत। धावसंख्या आहे 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ 27 धावा 1 गडी बाद।
89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघाला. सत्तावीस धावा, एक गडी बाद. आता साबिर भाई यांच्यावरती जबाबदारी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये मयूर राठोडने मात्र मागच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या आहेत. कुठल्याही गडी त्याला बाद करता नाही आला. संघाने दाखवलेला विश्वास कुठेतरी तो चुकतोय हेच म्हणावं लागेल, कारण जहीर शाह यासारख्या कर्णधार पदात तुम्ही खेळत असताना तुमच्या खेळामध्ये निखार येणं हे गरजेचं आहे, कारण हा खेळाडू तुम्हाला स्वातंत्र्य देतो आणि अशा प्रकारचा कर्णधार लाभणं हे नशिबाचीच गोष्ट म्हणावी लागेल. यावेळी चांगला फटका आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तर स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक धावून गेले होते. एक धाव मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. सचिन सोनुने यांनी पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाजी केली. 8 धावा देत एक महत्वाचा मोहरा त्यांनी टिपला होता. एक गडी बाद केला होता मनीष आडेच्या रूपाने, जे या स्पर्धेमधले दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जर धावा करण्याच्या बाबतीत फलंदाजाच्या यादीत जर पाहिलं तर त्यांना मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलं होतं. धावसंख्या आहे 28 धावा. आता स्ट्राईकवर असतील ज्यांनी मात्र आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. आक्रमक फटकेबाजी करतायत संघाचे कर्णधार मोहम्मद नदीम. आणि मंगळूरचे हे खेळाडू मंगळूर संघाचं कर्णधार पद भूषवत आहेत. याही फटका चांगला आहे, खेळून काढला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावत येतील तोपर्यंत किती धावा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. आणि याच बरोबर 2 धावा पूर्ण झाल्या. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मंगेश कांबळेकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघाकरता महत्वाच्या 2 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या वाढेल. 30 धावा, एक गडी बाद. चांगला फटका पुन्हा एक वेळ पाहायला मिळाला होता. मोहम्मद नदीम यांचा ड्राईव्ह केलं होतं, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये बसला आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतात आणि झेल मात्र पुन्हा एक वेळ सुटताना दिसतोय. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा छत्रपती 11 संघाकडनं झेल सुटले होते आणि आजच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळतंय. आणि हे झेल किती महागात पडतील हे येणारा काळ सांगेल, कारण कालच्या काळामध्ये सांगितलं होतं झेल जेव्हा सुटले होते त्यानंतर मात्र जुनेद परानी अस्पर यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजही तशाच प्रकारचे झेल महागात पडतील का हे बघण्यासारखं असेल. धावसंख्या झाली 31 धावा, एक गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना छत्रपती 11 संघाने 88 धावा उभारल्या होत्या. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 31 धावा, एक गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. यावेळी मात्र दिशा भटकताय सचिन सोनूने. वेग आहे परंतु योग्य लाईन पाहायला मिळाली नाही. धावसंख्या वाढेल 32 धावा, एक गडी बाद. वेगवान गोलंदाजी करणं हे कौशल्य आहे सचिन सोनूनेचं, परंतु त्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या वेगवान चेंडू पुन्हा एक वेळ अंगाचा वेध घेणारा होता, शरीराचा वेध घेणारा होता आणि लेग बाईच्या स्वरूपात एक झाल पूर्ण होईल. एका धावेची धावसंख्या वाढेल 33 धावा, एक गडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघाला. एका बाजूने चांगली फटकेबाजी करतायत मोहम्मद नदीम, परंतु दुसऱ्या बाजूने साबिर भाई यांच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. वातावरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. ऊन सावलीचा खेळ आणि मैदानामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा खेळ पाहायला मिळतोय. नदीम सर आहेत स्ट्राईक वरती. मोठी फटकेबाजी त्यांनी या सामन्यामध्ये करून दाखवली आहे. यावेळी मात्र बाहेर टाकला चेंडू ऑप्टमच्या बाहेर होता, त्याला कट केले, दिशा दिली. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेची धावसंख्या वाढेल 34 धावा, एक गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला. त्या षटकाला पूर्ण करतायत सचिन सोनूने. चांगला स्पेल पाहायला मिळाला सचिन सोनूने कडून. जरूर एक झेल त्यांच्याकडनं सुटला. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूच्या खाली आले होते, परंतु चेंडू खूप वेळापर्यंत हवेमध्ये होता आणि मात्र त्या चेंडूला पूर्णपणे कंप्लीट करू शकले नाही. झेल सुटला होता नदीम सर यांचा. 18 धावांवरती खेळतायत नदीम सर. बाबा इंडियन्स मंगळूर संघ 34 धावा, 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना.
यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह खेळ आहे, फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक धावून गेले होते. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. फेकी तितक्या चांगल्या स्वरूपाची नव्हती. गॅदर सुद्धा चेंडूला करू शकले नाही सचिन सोनूने. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 36 धावा, 1 गडी बाद. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबा इंडियन्स मंगळूर संघाची थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. कारण आता जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 धावा किमान कराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. मयूर आपल्याची समालोचन कक्षामध्ये जुळतायत. धावसंख्या आहे 3 षटक समाप्त, 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि यानंतर कशा प्रकारे गेअर चेंज करतील बाबा इंडियन्स मंगळूर संघ, जहीरच्या सामन्याला कशा प्रकारे चालवतील हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. मयूर जुळतायत. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी आक्रमण कोण संभाळतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल. अच्छा मैच चलता हुआ है यहाँ पर. 3 ओवर के समाप्ति के बाद 36 रन 1 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस. जिस तरह से विकेटें अभी तक बचा कर रखी है बाबा इंडियंस ने, यहाँ से उनके लिए ये लक्ष्य आसान होना चाहिए. लेकिन इस छत्रपति 11 के गेंदबाजी क्रम के जो मुख्य गेंदबाज हसीन पठान और जहीर शाह, उनके ओवर आना बाकी. और इस बार हसीन पठान लेकर आते हुए ये 4था ओवर इस इनिंग का, ये महत्वपूर्ण ओवर इस मैच का. 30 गेंदे और 53 रनों की जरूरत. अच्छा होता हुआ, रोमांचक होता हुआ ये मुकाबला. अगर नदीम सर इस तरह की बल्लेबाजी करते रहे तो निश्चित रूप से बाबा इंडियंस इस मैच पर पकड़ मजबूत बना लेगी. लेकिन हसीन पठान कल सिर्फ 1 रन का ओपनिंग ओवर पावर प्ले में डाला था. इन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन इनके फील्डरों ने साथ नहीं दिया था. जिस तरह से कल का मैच छत्रपति ने गंवाया. अब 30 गेंदे 53 रन हसीन गेंदबाजी पर. इस बार उठाकर मारने की कोशिश ठीक तरह से बल्ले पर आई नहीं. अच्छी गेंदबाजी हसीन द्वारा. नदीम सर सेट होकर बल्लेबाजी करते हुए, लेकिन इस बार अच्छी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वहां से घसीटने की कोशिश. लेकिन और ये इनसाइड एज लगकर जूते से लगकर गेंद हवा में थी, ये कैच हो सकता था. लेकिन हसीन पठान कैच लेने में नाकाम रहे. अगली गेंद फिर से नदीम सर के लिए. इस बार ऑफ स्टंप के बाहर तेज की हुई गेंद, हल्की सी अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं. काफी बाहर थी, ऑफ स्टंप के काफी बाहर थी, जिसका नतीजा वाइड गेंद. इस बार तेज की थी हसीन पठान ने. लगातार अपने गेंदबाजी में वेरिएशंस करते हुए हसीन पठान. इस गेंदबाज की खासियत यह है कि इनकी हाइट 6 फुट के ऊपर होने की वजह से इनको बाउंस अच्छा मिलता है. अगली गेंद फिर से नदीम सर के लिए हसीन पठान. इस बार पटकी गेंद उठाकर खेला उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में 6 रनों के लिए. बेहतरीन बल्लेबाजी नदीम सर, जो कि लगातार इस टूर्नामेंट में अच्छी बल्लेबाजी करते आ रहे हैं. हल्की सी पटकी हुई गेंद थी, उसे फ्रंट फुट से पुल किया नदीम सर ने और गेंद सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. इसे 6 रन के साथ समीकरण बदलता हुआ 28 गेंदे 46 रन. यहाँ पर अच्छी मैच चलती हुई, अच्छा ओवर अभी तक घट रहा था, लेकिन हसीन पठान यहाँ पर बाउंसर करने की कोशिश, लेकिन उतनी ताकत नहीं थी गेंद में. अगली गेंद फिर से नदीम सर, इस बार फिर से उठा करके हवा में गेंद और यहाँ पर 1 बाउंस से 4 रन. यहाँ पर फील्डर आए ही नहीं गेंद पर, दोनों ही फील्डर के बीच में गेंद गिरी और गेंद जाएगी 4 रन के लिए. इस बार फिर से ऑफ स्टंप से घसीटा इस गेंद को और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. 27 गेंदे 42 रन. किसी भी फील्डर ने ट्राई नहीं किया इस गेंद को. निश्चित रूप से हवा में गेंद थी और दोनों ही फील्डर देखते रह गए एक मेक को और ये चौका आता हुआ. 27 गेंदे 42 रन. इस बार अच्छी गेंद यॉर्कर लेन गेंद और यहाँ पर डायरेक्ट हिट होता तो निश्चित रूप से लौटना पड़ सकता था साबिर. और 26 गेंदे 41 रन.
छक्का खाने के बाद एक चौका भी आया है इस ओवर में, थोड़ा सा महंगा साबित होता हुआ ये ओवर। 26 गेंदे 41 रन। और इसके बाद होने वाला मुकाबला संघर्ष 11 वर्सेस कोहिनूर 11। अगली गेंद फिर से साबिर के लिए, इस बार फुल टॉस गेंद ठीक तरह से बल्ले पर आए नहीं, फील्डर नहीं पहुंच पाएंगे और 2 रन यहां पर आसानी से पूरे। और इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 50 रन। अब जीत के लिए 39 रनों का लक्ष्य, यहाँ पर 39 रन 25 गेंदे। पच्चीस गेंदों में 39 रन। जिस तरह की बल्लेबाजी अभी तक नदीम सर और साबिर ने की है, आसान लगता हुआ ये लक्ष्य बाबा इंडियंस के लिए। हसीन अच्छी गेंदबाजी। अगली गेंद फिर से, इस बार फिर से फुल टॉस, सीधा खेल बैठे हाथ में, लेकिन कैच छूटा यहाँ पर हसीन द्वारा। और 24 गेंदे 39 रन। और यहाँ पर रोमांचक होता हुआ मुकाबला जब तक नदीम सर क्रीज पर है। बाबा इंडियंस पकड़ मजबूत बनाती हुई इस गेम में, लेकिन अभी भी इस बल्लेबाजी क्रम के मेन गेंदबाज जहीर शाह आना बाकी। क्या लगता है ओम दादा, इस मैच में कौन जीत हासिल करेगा? 50-50 हा सामना असेल, कारण 24 चेंडू 39 धावा इतकं सहज नाही बनवणं, तितकी चांगली गोलंदाजी आहे विरोधी संघाकडे। जहीर शाह मात्र थोडासा त्यांचा अडचणींचा सामना करतायत। मला वाटतं बॅक मध्ये पेन आहे त्यांच्या, त्याचमुळे ते गोलंदाजीवरती आले नाही आहेत। ज्या प्रकारे त्यांनी एक डावी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न घेतला होता, उडी मारून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना मात्र थोडंसं काहीतरी नसीमध्ये या ठिकाणी ताण पडला असं म्हणावं लागेल। परंतु त्यांची प्रकृती स्थिर असणं गरजेचं आहे छत्रपती 11 संघासाठी। अतिक स्क्रीनवर आपण पाहतो आहोत, या षटकावर ड्रिंक्स ब्रेक मध्ये ते पाणी घेऊन जाताना दिसले होते। महत्वाची भूमिका या WPL स्पर्धेकरता ते बजावत आहेत। याआधी अन्सारभाई यांच्याकडे ती भूमिका होती, चांगली भूमिका आहे। सर्व WPL आयोजन कमिटीचे सर्व स्तंभ बजावत आहेत। मी स्तंभ यांना का म्हणतोय, कारण यांच्याशिवाय WPL ची ही बिल्डिंग उभं राहणं शक्य नसतं। अतुल मनोहर असतील, मुज्जीभाई असतील, विनोद पठाण असतील, अतिकभाई असतील, अन्सारभाई असतील, आमचे अण्णा असतील, किशोर पाटील असतील, हे महत्वाचे स्तंभ आहेत WPL आयोजन कमिटी मधील। पुन्हा एक वेळ मैदानाकडे वळूया
आणि ज्या क्षणाची अपेक्षा होती, वाट होती, झहीर शाह गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळी चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघावं लागतील, उपस्थित असतील आणि एक धाव एका धावे फलंदाज समाधानी होतील. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साह्याने. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि साबीरबाई घसरले आणि संघ घसरला तर नाही ना, कारण साबीरबाई वाजवताना पाहायला मिळतील. विरोधी संघातील खेळाडू त्यांना विचारणा करतायत की तुम्ही ठीक आहात का. ही चांगली खेळ भावना आहे, खास करून विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ते म्हणजे 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकावन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत. आता मात्र 23 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाजी करता दाखल झाले आहेत. कालच्या सामन्याचे सामनावीर ताबडतोब फलंदाज, आक्रमक फलंदाज, मानोऱ्याचा पोलाद धीरज भगत. झहीर शाह आल्या आल्या संघाला ब्रेकथ्रू मिळतोय, धावबादच्या स्वरूपात का होईना. या कर्णधाराचे स्टार चांगले आहेत. गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी सांभाळतील. बघू शकता तुम्ही लेग साईडच्या दिशेने, ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक 3 पाहायला मिळतील. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चेंडू हवेमध्ये कुदून झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल मात्र पकडू शकले नाही आणि चेंडू गेला सीमा पार. षटकार. आजही मानोऱ्याचा पोलाद धीरज भगत पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकाराने खातं उघडत आहेत. मागच्या 2 सामन्यामध्ये अशाच प्रकारची खेळी केली आहे धीरज भगतने. लेगला चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाकडनं, परंतु झेलला ते कंप्लीट करू शकले नाहीत. प्रयत्न चांगला होता. अशा कॅचा तुमच्या हातामध्ये चिपकत असतात, त्या तुम्ही घेऊ नाही शकत, परंतु ती कॅच चिपकली नाही. हो, यावेळी मात्र चतुर चालनाक्षे कर्णधार गोलंदाजी मध्ये सुद्धा चतुरता दाखवताना पाहायला मिळतात. 22 धावा, 22 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बाबा इंडियन्स मंगळुरू संघ पुन्हा एक वेळ विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड आणि धीरज भगतचा एका षटकारानंतर खेळ समाप्त होईल. झहीर शाहने पुन्हा एक वेळ आपल्या संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. राऊंड विकेट मारा करताना पाहायला मिळाले होते आणि महत्वाचा अडसर दूर केलाय, कारण विजय आणि पराभवाचं अंतर ठरू शकला असता तो म्हणजे धीरज भगत. तो मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळेल. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. 57 धावा, 3 गडी बाद. धीरज भगत आज आपल्या संघाकरता जास्त काही करू शकला नाही. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतील. त्यांची जागा घेण्याकरता पुन्हा एक वेळ आक्रमक फलंदाज मंगेश भगत येत आहेत. 21 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. हे आव्हान जरी सोपं दिसत असलं प्रेक्षकांना, तरी सुद्धा समोरचा संघ गोलंदाजी आक्रमण त्यांच्याकडे चांगलं आहे. 21 चेंडू 32 धावा. मंगेश भगत आले आहेत फलंदाजी करता. आज प्रमोट केले गेले त्यांना. याही खेळाडूची फलंदाजी चांगली आहे. चांगली फलंदाजी करण्याकरता ओळखले जातात आणि महत्वाच्या क्षणी आता फलंदाजी करता आलेत. झहीर शाह यांच्या पाठीमध्ये थोडीशी दुखापत आहे, तरी सुद्धा संघासाठी माझी गरज आहे म्हणून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत झहीर शाह, संघाचे संघनायक. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. महत्वाचा ब्रेकथ्रू, महत्वाचा गडी बाद केला आहे आपल्या संघासाठी. पाठीमध्ये दुखापत आहे, तरी सुद्धा माझ्या संघाला माझी गरज आहे आणि मला गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण संघाने माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे कर्णधार पदाची. कर्णधार पदाला साजेसा असा खेळ करतायत झहीर शाह. यावेळी चांगलं कट केलंय चेंडूला मंगेश भगत क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हरच्या दिशेने किती धावा रोखतील ते
परंतु चेंडूला रोखू शकले नाही सीमारेषेच्या अलीकडे आणि चेंडू गेला सीमा पार 4 धावे करता चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल. धावफलकावरती धाव पाहायला मिळत आहेत 61 धावा. आमच्या पंचांची नजर मात्र जो शॉट रन होता त्याच्याकडे होती, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र मुक्त केल्या धावा, बहाल केल्या. 4 धावा चौकार. 20 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 चेंडू 28 धावा. मंगेश भगत फलंदाजी करतात. चौकार पहिल्या चेंडूवरती आलाय. यावेळी पुन्हा एक वेळ चांगला चेंडू, गती होती आणि गतीचं उत्तर नव्हतं. मंगेश भगतचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये दुसऱ्या विकेटचं पत्र होतोय, दुसरा गडी बाद होतोय. मंगेश भगत यांना माघारी परतावं लागेल. बघू शकता रिप्ले मध्ये पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू. मंगेश भगत बॅकफुटवर गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कट लागली. झहीर शाह दुखापतग्रस्त असताना सुद्धा या ठिकाणी संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करतायत. आणि मी अनेक वेळा सांगतो की जखमी वाघ घातक असतो. आज झहीर शाह यांच्या रूपाने ते प्रदर्शन होतंय. एकोणीस चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना आज जबाबदारी असेल सोहेलवर. सोहेलवर सर्वांच्या नजरा आहेत. आजच नाही तर प्रत्येक सामन्यामध्ये होत्या राहतील. कारण या खेळाडूकडे प्रतिभा आहे, क्षमता आहे, कला कौशल्य ठासून भरलंय. परंतु त्याला मात्र परफॉर्मन्स द्यावा लागेल. कारण मित्र, मैदानामध्ये तुम्ही खेळत असता तेव्हा इथं तुम्हाला रिहर्सल नसते, तुम्हाला इथं परफॉर्मन्सच द्यावा लागतो. एकोणीस चेंडू आणि 28 धावांची आता आवश्यकता असेल. फलंदाजी करता आलाय सोहेल. अब्दुल सोहेल फलंदाजी करता मैदानावरती दाखल झाला आणि सोहेलवर सर्वांच्या नजरा आहेत. सोहेलला आज त्याची बॅट बोलेल का हे बघण्यासारखं असेल. चेंडूला सन्मान दिलाय, आल्या आल्या डिफेन्स केलाय. झहीर शाह यांचं मात्र चांगलं षटक, आपल्या संघाकरता महत्वपूर्ण षटक समाप्त होईल. पाठीमध्ये दुखापत असताना सुद्धा आपल्या संघाकरता या षटकामध्ये त्यांनी 2 गडी बाद करून दाखवले आहेत. आणि संघाची धावसंख्या आहे 61 धावा, 4 गडी बाद, 18 चेंडू आणि 28 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. या षटकामध्ये एकूण 3 गडी बाद झाले होते. एक मात्र धावबादच्या स्वरूपात, 2 मात्र गडीबाद झाले होते झेलबादच्या स्वरूपात. यष्टीरक्षक चांगलं यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतात. अविनाश तोडकर दबावाचा सामना आहे आणि या दबावाच्या सामन्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळतो, ज्याचा खेळ चांगला होतो तोच खरा खेळाडू. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता असताना एका एंडला मात्र नदीम सर उपस्थित आहेत, ज्यांनी एका बाजूने आपल्या संघासाठी किल्ला लढवला आहे. हा किल्ला शेवटपर्यंत लढवून संघाला विजय मिळवून देतील का हे सुद्धा बघण्यासारखं असेल. गोलंदाज आहेत, गोलंदाजी आक्रमणाची भूमिका सांभाळत आहेत हसीन. हसीन यांनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता सुद्धा तशाच प्रकारची अपेक्षा असेल. यावेळी समोर टाकला चेंडू, परंतु ऑप्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईट देतात आमचे पंच. अतिरिक्त धावांनी अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढते. 65 धावा, 18 चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता असेल. अठरा चेंडू 27 धावांची आवश्यकता. हसीन आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला फटका. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावा. लॉंग लेगच्या सीमारेषेकडे हा चेंडू खेळून काढला होता आणि मॅच त्या ठिकाणी मात्र चौकार प्राप्त करतायत बाबा इंडियन्स बंगळुरू संघाचे कर्णधार नदीम सर. बघू शकता पुन्हा एक वेळ मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला सहजरित्या पूल केलंय नदीम सरांनी. धावसंख्या पोहोचली 66 धावा. 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत आखूट टप्प्याची गोलंदाजी जेव्हा झाली तेव्हा समाचार घेतलाय नदीम सरांनी. या चेंडूवर आक्रमण करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. जेव्हा आखूट टप्प्या चेंडू ऑफस्टमच्या बाहेर असतो त्याला कट करतात आणि आखूट टप्प्याच्या चेंडू जेव्हा बॉडीवर येतो तेव्हा त्याला पुल करतात. चांगली फलंदाजी होते नदीम सरांकडनं. कर्णधार पदाला साजेसा असा खेळ करताना पाहायला मिळतात. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 34 धावांची आक्रमक खेळी आपल्या संघाकरता साकारता आहेत नदीम सर.
13 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी साकारतायत नदीम सर आणि संघाला हवे आहेत आता 16 चेंडू आणि 23 धावा. सोळा चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. हसीन यांच्यावरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला कशा प्रकारे पेलतील हे बघण्यासारखं असेल. यावेळी पुन्हा फ्लिक केलंय, मनगटी फटका पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, धावून गेले. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, तो बाद होऊ शकतील का? चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळते नदीम सर यांच्याकडनं. धावसंख्यावरील या 2 धाव्यांच्या साह्याने 68 धावा, 4 गडी बाद, 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. विजय आणि पराभवाचं अंतर, त्या अंतरामध्ये अडले तर नदीम सर संघाचे कर्णधार बाबा इंडियन्स बंगळुरू संघाला विजयाच्या दिशेने नेताना, परंतु अजूनही 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू 21 धावा. नदीम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, कर्णधार पदाला साजेसा असा खेळ करतात आपल्या संघासाठी. यावेळी पुन्हा ऑफस्टोनच्या बाहेर जाणारा चेंडू, आमचे पंच या चेंडूला वाईट करा देतात. अतिरिक्त धावांनी अतिरिक्त धावेनीची धावसंख्या वाढते. 69 धावा. हसीन पठाण सातत्याने व्यावसायिक स्पर्धा खेळत आले, मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळताना त्यांना पाहतोय, परंतु वाशिम प्रीमियर लीग हे मैदान आहे, या मैदानावरती प्रत्येक खेळाडूवर दबाव पाहायला मिळाला. दबावामध्ये थोडस मात्र बॅकफुटवर पाहायला मिळतात हसीन. यावेळी पुन्हा चांगला चेंडू, या चेंडूची गरज आहे हसीन पठाण यांच्याकडून आणि या गोलंदाजी करता ओळखल्या जातात. बघू शकता पडल्यानंतर थोडासा फिरक घेणारा चेंडू, बॅटवरती व्यवस्थित चढला नाही. तो पण ऑफस्टोनच्या खूप बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता हसीन यांचा आणि या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शांत ठेवलं बाबा इंडियन्स बंगळुरू संघाचे कर्णधार नदीम सरांना. पुन्हा एक वेळ बॅटची कड आहे, बॅटची एज आहे, टॉप एज लागला आणि सलाउद्दीन खादिम यांच्या हातामध्ये सुरक्षित झेल पाहायला मिळाला. विकेटचा बदल महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय हसीन यांनी आपल्या संघाला. नदीम सर महत्वाचा अडसर दूर करतात आणि धावसंख्या झाली ती म्हणजे जमीर होती त्या ठिकाणी उपस्थित आणि जमीर यांच्याकडनं चांगला झेल पाहायला मिळाला. एकोणसत्तर धावा, 5 गडी बाद आणि आता मात्र हवे आहेत 13 चेंडू 20 धावा. चेंडू 20 धावा. मंदार जोशी आलेत नवीन फलंदाज. सोहेल वरती जबाबदारी आहे आता, कारण नदीम सर बाद झाल्यानंतर या खेळाडूकडे लक्ष आहे सर्व प्रेक्षकांचं. सामना मात्र काय चुरशीचा होतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा असे चुरशीचे सामने पाहायला मिळाले, आजही तसाच एक चुरशीचा सामना मैदानामध्ये रंगतोय. बाबा इंडियन्स मंगळूर आणि दुसऱ्या बाजूला आहे छत्रपती 11 संघ. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघ. सोहेलच्या बॅट मधला हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षक बनून राहील. डीप मिड विकेटच्या वरतून 6 धावे करता. यावेळी मात्र थोडासा दबाव कमी करणारा षटकार येतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. हा शेवटचा चेंडू चुकीचा होता असं म्हणायला हरकत नाही हसीन यांचा. आणि जहीर शाह आपल्या खेळाडूला हेच सांगतात की तुम्हाला अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची गरज नव्हती, कारण पूर्णपणे दबाव होता बाबा इंडियन्स संघासमोर आणि दबावामध्ये होता सोहेल, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत स्पर्धेमध्ये रन आले नाहीत, परंतु महत्वाच्या क्षणी आपल्या संघाला हा षटकार त्याने खेचून दाखवलाय. आत्मविश्वास वाढवेल सोहेल यांचा हा फटका. धावसंख्या झाली 75 धावा, 5 गडी बाद, 12 चेंडू आणि 14 धाव्यांची आता आवश्यकता असेल. 12 चेंडू 14 धावा. मंदार जोशी फलंदाजी करता मैदानामध्ये दाखल झालेत. जहीर शाह यांचं महत्वाचं षटक. आता हे 7वं षटक खूप महत्वाचं असेल, कारण जेव्हा तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करत असता तेव्हा 7वं षटक, 8 षटकांमधलं 7वं षटक खूप महत्वाचं असतं. ते महत्वाचं षटक घेऊन आले तर जहीर शाह. बारा चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता आहे बाबा इंडियन्स मंगळूर संघाला सामना जिंकण्याकरता, परंतु या ठिकाणी जहीर शाह यांची वेगळी रणनीती पाहायला मिळेल. कारण कशा काय रणनीती असेल जहीर शाह यांच्या डोक्यामध्ये हे कोणीच नाही ओळखू शकला आतापर्यंत तरी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. डीपीट विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सचिन खळसे यांच्या
रुपाने आणि एक धाव मात्र त्यांच्या दिशेने पूर्ण झाली. एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साह्याने. 76 धावा, 11 चेंडू, 13 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्याला आता मात्र बाबा इंडियन्स मंगळूर संघाच्या बाजूला झुकवू शकतो. परंतु या ठिकाणी पुन्हा एक वेळ गडी बाद करून दाखवला झहीर शाह यांनी, तर त्यांच्या बाजूला सुद्धा हा सामना जाऊ शकतो. सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या आशा अपेक्षा जिवंत आहेत, परंतु थोडंसं पारडं जड पाहायला मिळतंय बाबा इंडियन्स संघाचं, कारण सोहेल सारखा फलंदाज मैदानावरती अजून सुद्धा आहे. याही विकेट करण्याचा प्रयत्न होता सोहेलचा, परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. झहीर शाह यांची चतुर चाणाक्ष गोलंदाजी, काय यांना चतुर चाणाक्ष कर्णधार म्हणतात बघू शकता. पडल्यानंतर काय वळण घेणारा चेंडू होता, फिरत घेणारा चेंडू होता. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सोहेल आहे तर फलंदाजीवर दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. महत्वाचा सामना, हा सामना जिंकल्यानंतर उलटफेर पाहायला मिळतील पॉइंट टेबल मध्ये सुद्धा. यावेळी मात्र बॅकफुटवर पाठवलं होतं फलंदाज सोहेल यांना, अपील झाली होती पंचांकडे. पंचांचा निर्णय नाबाद आहे आणि तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. अपील खूप स्ट्रॉंग होती, परंतु त्या अपीलचा दबाव नाही आला पंचांवर. निर्णय चेंडू येतोय, 9 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता असेल. नऊ चेंडू 13 धावा. झहीर शाह संघाचे कर्णधार चतुर चाणाक्ष गोलंदाजी करतायत या षटकामध्ये आतापर्यंत तरी. पुन्हा एक वेळ फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत लेग स्लिपच्या दिशेने आणि एक धाव मात्र पूर्ण होईल. धावसंख्या वाढलेल्या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या पाहायला मिळते. 77 धावा, 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. झहीर शाह काय कंजूस गोलंदाजी करतायत मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी 2 धावा खर्च केल्या आहेत. मागच्या षटकामध्ये 11 धावा देत 2 महत्वाचे गडी त्यांनी बाद केले होते. 18 चेंडू 12 धावा. मंदार जोशी आहेत फलंदाजी करता. पुन्हा एक वेगवान चेंडू पाहायला मिळतो झहीर शाह यांचा. चतुर गोलंदाजी करतायत झहीर शाह. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू होता आणि या वेगाचं उत्तर नव्हतं मंदार जोशी यांच्याकडे. काय गोलंदाजी करतायत झहीर आपल्या संघाकरता. नावानुरूप खेळ करतायत. फलंदाजीमध्ये जरूर त्यांचं प्रदर्शन चांगलं नव्हतं, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. आणि जेही संयमी खेळाडू असतात त्यांचं उत्तर नेहमी खेळातून देण्याचा प्रयत्न असतो आणि ते खेळाचं उत्तर काल जुनेद पठाणनं दिलं. आज झहीर शाह त्यांच्या खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये दाखवतायत. रवी साबळे यांचं सुद्धा नाव सातत्याने समोर ते, हे सुद्धा एक शांत कर्णधार आहेत. आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्यामध्ये अनेक वेळा त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 12 धावा. महत्वाचा चेंडू असेल. मंदार जोशी पुढे असतील झहीर शाह यांच्या. यावेळी पुलटा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये विसावतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळी झेल पूर्ण झाला. चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. झहीर शाह यांनी आपल्या संघाला पुन्हा एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि विकेटचं पतन होईल. 6 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 12 धावा. मंदार जोशीचा खेळ समाप्त झालाय. फुलटा चेंडू आणि या चेंडूला सीमा पार ते पाठवू शकले नाही. मैदानामध्ये चेंडू झेल कंप्लीट झालाय मयूरकडनं. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. सामना रोमांचक स्थितीत आलाय.
नवीन फलंदाज वकार आहेत मला असं वाटते. अविनाश खरारे, नवीन फलंदाज अविनाश खरारे आले आहेत. दबाव असेल अविनाश वरती, कारण ते स्ट्राईक वर पाहायला मिळतील. सोहेल नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. अप्रतिम सामने पाहायला मिळतात वाशिम प्रीमियर लीगच्या आज या मैदानात. कालच्या सुद्धा अप्रतिम असे सामने पाहायला मिळत होते. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे. आणि अविनाश तोडकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. मला अपेक्षा होती की याच गोलंदाजी आक्रमणावर जहीर शाह आणतील. थोडं थोडं त्यांच्या रणनीतीला मी ओळखण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी मात्र यशस्वी झालोय. वाटलं होतं की अविनाश तोडकरलाच गोलंदाजी आक्रमणावरती कर्णधार आणतील आणि गोलंदाजी आक्रमणावर अविनाश तोडकर पाहायला मिळतात. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या ठिकाणाहून सामना जिंकून देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अविनाश खरारे आहेत. अविनाश टू अविनाश चेंडू पाहायला मिळेल. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चला प्रेक्षक सामना रंगतदार होतोय. कोणीही कुठे जाऊ नका, कारण सामना आता 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण असेल. अविनाश तोडकर आहेत गोलंदाजी मार्कवर, अविनाश खरारे आहेत फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक. अविनाश खरारे गोलंदाजी आक्रमण सांभाळत आहेत. अविनाश तोडकर, अविनाश मैदानामध्ये लढाई होईल आणि लढाई हा सामना चालू आहे बाबा इंडियन्स आणि छत्रपती 11 संघादरम्यान. पहिला चेंडू शेवटच्या षटकामधला. स्वतःच्या रनअप मध्ये थोडेसे चुकले होते अविनाश. बघितलं तर फलंदाज थोडेसे समोर येत आहेत आणि थांबलेत. दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. अविनाश आणि अविनाशवर दबाव आहे. पहिला चेंडू बिगिट करायला प्रयत्न होता. फ्लिक केला या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का सोहेल कडून हे सुद्धा बघण्यासारखं असेल. आणि 2च धावांवर समाधानी होत आहेत. 2 धावा पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये विशालने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून सामना जिंकून दिला होता. पहिल्या चेंडूवरती त्याने 3 दुहेरी धावा काढल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला. काल 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना जुनेद पठाणेने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बाबा इंडियन्स मंगळुरू संघाने सुद्धा तसाच विजय प्राप्त केला होता. यावेळी हे व्हेरिएशन आहे अविनाश तोडकर याच्याकडे. आणि श्यामभाऊ आपल्या अनुभवाचा फायदा घेताना दिसले होते. धावून गेले होते, चढले होते फलंदाजाच्या अंगावर. श्यामभाऊ आपल्या अनुभवाचा फायदा यष्टिरक्षण करण्याकरता मैदानामध्ये दाखल झाले होते. या षटकामध्ये खास करून अविनाश तोडकरकडे व्हेरिएशन आहे आणि त्यासाठीच गोलंदाजी आक्रमणावरती ते पाहायला मिळतील. अविनाश खरारे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न करत आहेत, परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. चार चेंडू 10 धावा. पुन्हा एक वेळ अविनाश तोडकर या ठिकाणी थांबतायत आणि आता पंच ताकीद देताना दिसतील. पंच मात्र पुन्हा एक वेळ ताकीद देताना दिसतील गोलंदाजांना. अविनाश तोडकर वरती दबाव आहे, तो दबाव मैदानामध्ये दिसतोय आणि दबावाचा सामना आहे. मैदानाच्या बाहेरून बोलणं सोपं आहे, परंतु मैदानात जेव्हा घाम गाळावा लागतो तेव्हा मेहनत कळते. यावेळी वाईट चेंडू, ऑप्टमच्या बाहेर जाणार चेंडू. दबाव जाणवतो आहे अविनाश तोडकरवर. श्यामभाऊ जाऊन सांगतात ठीक आहे, पहिला चेंडू वाईट आला, काही हरकत नाही, वापसी करू शकतो तू आणि क्षमता आहे या खेळाडूकडे. अविनाश तोडकरचा जर विचार झाला तर
पंच काहीतरी सूचना करताना झहीर शाह यांना कर्णधार आहेत झहीर शाह त्यांना मात्र सूचना करताना दिसले होते आणि मान्य केली त्यांनी ती सूचना. ही या खेळाडूची ओळख आहे. झहीर शाह पराभव असो विजय असो या खेळाडूच्या चेहऱ्यावर नाराजी आणि हसणं कधी पाहिलं नाही मी. यावेळी फटका मात्र चुकलाय. क्षेत्ररक्षक येत आहे सलाउद्दीन खातीब चेंडूच्या खाली आणि आज पुन्हा एक वेळ झेल सुटताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. छत्रपती 11 संघाकडून हा झेल सुटताना पाहायला मिळाला. हा झेल किती महागडा असेल कारण एक धाव सुद्धा मिळाली या महत्वाच्या षटकामध्ये. बघू शकता रिप्ले मध्ये सोपा झेल होता सलाउद्दीन खातीब यांच्याकरता. छत्रपती 11 संघाकडे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल सोडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झालाय. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे सर. 3 चेंडू 8 धावा आणि पंच आमचे कन्फर्म करतात ही चांगली गोष्ट आहे कारण महत्वाचा सामना आहे. या ठिकाणाहून सामना कोण्याही दिशेला जाऊ शकतो. मैदानामध्ये ऑनफिल्ड डिसिजन घेणं खूप कठीण असतं. टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहायला मिळाले आमचे प्रयत्न. 3 चेंडू 8 धावा. सोहेलवर जबाबदारी आहे आणि त्यांनी पवेलियन कडे थंब दाखवलंय. आत्मविश्वास आहे या खेळाडूमध्ये. आज आपल्या स्ट्रेंथवर येऊन फटकेबाजी करावी लागेल. 3 चेंडू 8 धावा समीकरण आहे मैदानामध्ये. कुठलाही संघ सामना जिंकू शकतो. सामना दोन्ही बाजूला अर्धा अर्धा आहे. 50-50 असणारा हा सामना. 3 चेंडू 8 धावा. अविनाश तोडकर गोलंदाजीवरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. झहीर शाह वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहायला मिळत आहेत. दबाव आहे या सामन्यामध्ये आणि उद्यापासून सध्या T20 वर्ल्ड कप चालू होतोय. दोन्ही संघांवरती दबाव असेल. अनेक मातब्बर संघ एकमेकांशी 2 हात करताना दिसतील परंतु आज 2 मातब्बर संघ या स्पर्धेतले. बाबा इंडियन्स छत्रपती 11 संघ 3 चेंडू 8 धावांची गरज आहे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला. यावेळी स्लोअर 1 चेंडू बॅटवरती व्यवस्थित चढला नाही. धावबादच्या स्वरूपात अविनाश खरारे बाद होताना पाहायला मिळतील. दोन चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता असेल. दोन चेंडू 8 धावा. या चेंडूवरती षटकार खेचू शकले असते सोहेल परंतु घाई त्यांच्याकडनं झाली आणि मात्र मैदानामध्ये धावबादच्या स्वरूपात बाबा इंडियन्स संघाला 7व्या विकेटचं पतन होते. बाबा इंडियन्स संघाला 7वा षटकार लागतोय. नवीन फलंदाज आलेत. नवीन फलंदाज माजी देतात. नवीन फलंदाज 2 चेंडू 8 धावा. अविनाश तोडकरने आपल्या बाजूला सामना वळवला आहे. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा कर्णधाराला त्याने शेवटचं षटक मागितलं होतं परंतु काल त्याच्यावर विश्वास नव्हता. आज विश्वास दाखवला आहे. 2 चेंडू 8 धावा असं समीकरण त्याने आणून दाखवलंय. अविनाश तोडकर या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल सोहेलला. सोहेल पर्यंत बांधतो. सोहेलकडे कॉन्फिडन्स आहे. मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. हा चेंडू महत्वाचा असेल. निर्णायक चेंडू. ओहो यावेळी बिगिट केला जातोय. डीपीच्या वरतून सोहेलचा दबाव हटवणारा हा षटकार. 6 धावेने बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ या ठिकाणी सामन्यामध्ये आगेकूच करताना दिसतोय. व्हेरिएशन होतं या चेंडूवर आणि त्या व्हेरिएशनचा फायदा घेतलाय बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाच्या सोहेलने सांगितलंय की माझ्याकडे ती क्षमता आहे मी त्या क्षमतेवर खेळेल. पुन्हा एक वेळ फुल फटका पाहायला मिळाला आणि चेंडू सीमापार 6 धावे करता जाताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना आज सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा महत्वाचा प्रश्न असेल कारण आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणाहून हा चेंडू जर डॉट झाला गडी बाद करता आला तर
छत्रपती 11 संघ सामना जिंकू शकतो आणि या ठिकाणी एक धाव जर आली तर हा सामना टाय होऊ शकतो आणि जर चौकार षटकार किंवा 2 धावा आल्या तर बाबा इंडियन्स बंगळुरू संघ हा सामना जिंकू शकतो. 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी या ठिकाणाहून घडू शकतात. एक तर छत्रपती 11 संघ, बाबा इंडियन्स संघ या संघापैकी कोण जिंकेल किंवा सामना टाय होईल. महत्वाचा चेंडू आहे. झहीर शाह मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. एक चेंडू 2 धावा. ओ दबावामध्ये वाईट चेंडू आलाय अविनाश तोडकर कडून. अविनाश तोडकर कडून वाईट चेंडू आलाय आणि दबावामध्ये थोडासा मात्र विखुरला हा खेळाडू. युवा खेळाडू आहे आणि अशा सामने खूप कमी त्याने पाहिले आहेत, त्यामुळे थोडा दबावामध्ये विखरलेला हा खेळाडू. अजूनही एक चेंडू आणि एक धाव आहे. या चेंडूवर गडीबाद झाला तर छत्रपती 11 सामना जिंकू शकतो आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली सोहेलने तर मुंबई बाबा इंडियन्स संघ सामना जिंकू शकतो. महत्वाचा चेंडू असेल अविनाश तोडकरचा. बघूया या ठिकाणी एक चेंडू एक धावा. प्रेक्षकांचा टोका मात्र वाढलेला असेल. हो या ठिकाणी पुन्हा मात्र चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराने विजय प्राप्त होतोय बाबा इंडियन्स बंगळुरू संघाला. महत्वाच्या सामन्यामध्ये दबावाच्या सामन्यामध्ये सोहेलने आपल्या बॅटचा बोलबाला दाखवला आणि त्याने दाखवलंय मला वाशिम जिल्ह्यामध्ये का सातत्याने प्रमोट केलं जाते, का माझ्या नावाच्या चर्चा आहे. विजय प्राप्त करतोय बाबा इंडियन्स बंगळुरू संघ. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील.